की सगळे नेते परेशान आहेत, अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये. आम्ही काय करू शकतो पुढे 19 सालात चांगलं माहिती. प्रत्येक सगळ्या मराठ्यांना मराठवाड्यातलं आरक्षण मिळालं. त्यामुळे यांनी काही करून बोंबलून त्याला काही उपयोग नाही. आता फडणवीस साहेब असतील, मराठ्यांच्या मनातून जर आता उतरले तर पुन्हा मनात नाही बसणार. ह्या गॅजेटियरने फरक पडणार नाही, मग दुसरं कोणचाही फरक पडणार, काहीच अडचण येणार नाही. हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीनुसार सगळे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणात जाणार. 17 सप्टेंबर मुक्तीसंग्राम दिनी मराठवाड्याचा, मराठ्यांना मुक्त करा, आरक्षण देऊ. एकनाथ शिंदेला 100 पैकी किती गुण? तर मुंबईमध्ये मराठा मोर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील काही काळ हॉस्पिटलमध्ये आजारी होते. त्याच्यानंतर त्यांनी प्रथमतः इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यूमध्ये ते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठा कुंभी आरक्षण या संदर्भात त्यांनी चर्चा केली. त्यामध्ये ते हैदराबादी गॅजेट हे ॲक्ट काय आहे हे स्पष्टीकरण त्यांनी त्यांच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये दिलं आहे. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहू ते त्या इंटरव्ह्यूमध्ये काय काय बोललेत, काय काय त्यांचं स्पष्टीकरण आहे, सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहे. तर आता आपण ते पाहू. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 7 उपोषणं आणि 1 मुंबईला मोर्चा मनोज जरांगे पाटील यांनी काढला. मुंबईतल्या आत्ताच्या उपोषणानंतर सरकारनं मराठवाडा गॅजेट लागू करण्याची घोषणा केली. तसा GR देखील त्यांनी काढला. या GR विषयी मनोज जरांगे पाटलांना विश्वास आहे की मराठवाड्यातला मराठा संपूर्णपणे आरक्षणामध्ये जाईल. मात्र काही अभ्यासकाला शंका देखील आहे. खरं तर आता एका खाजगी रुग्णालयात त्यांनी गेल्या 4-5 दिवस उपचार घेतला उपोषणानंतर. आता ठणठणीत झालेत आणि जिथून या आंदोलनाची सुरुवात झाली त्या अंतरवलीमध्ये ते पोचतायत. 8व्या उपोषणानंतरची पहिली काय प्रतिक्रिया आपली आहे आणि समाजाला काय मिळालं असं तुम्हाला वाटतं यातून? पहिलं प्रतिक्रिया म्हणजे असं की कधीच मराठ्यांना आरक्षण यांना मिळू द्यायचं नव्हतं. हैदराबाद गॅजेटियर सुद्धा मिळू द्यायचं नव्हतं. हैदराबाद गॅजेटियरमध्ये सुद्धा राजकारण केलं जायचं. दाटून म्हणायचं फक्त इकडं अभ्यासक म्हणून की हैदराबादचं गॅजेट देत होते आणि घेतलं नाही. आता घेतलं तर आता खपायला तयार नाही, पचायला तयार नाही त्यांना. कारण ही लढाई गरिबाच्या पोरांनी जिंकली. गरिबाचे पोरं आणि मी, आम्ही दोघांनी गरिबांनी मिळून असा GR काढलाय की अर्धा महाराष्ट्र त्यांना झोपाच नाही येत, इतका पक्का काढलाय. परेशान आहेत सगळे. आणि दुसरं असं की या गॅजेटियर लागू झाल्यामुळं ज्यांच्या नोंदी नाहीत त्या मराठ्यांना हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत. त्यामुळं आता मराठा इतका जिंकलाय ना, इतका जिंकलाय की कोणी भुकल्याने काहीच होत नाही. जे भोगतात ना याने थोडं थोडं बी नाही दिलं आणि सरसकट बी नाही दिलं, कसंच नाही दिलं. आम्ही किमान थोडं थोडं दिलं आणि सरसकटला चिटकालो. ही सत्य परिस्थिती आहे. ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे यांनी काही करून बोंबलून त्याला काही उपयोग नाही. आता माझा समाज मग हे काय येडे लोक आहेत का? हे काय येडे आहेत का? यांना कळत नाही का आपल्याला काय मिळालंय काय नाही मिळालं? ते म्हणणं आहे फक्त. ही गरीब आहे आणि ह्या गरीबाचा कायदा आहे, पक्का आहे झालेला आता GR. त्याच्यामुळं हे काय बोलतात ना, आणि हे लय झाले, लय दगडा खाली एक निघल्यावर निघायला लागले. आता GR निघाल्यावर असे अभ्यासक आले, कुंकडून आले, कुंकडून उताडा. सत्कार त्यांचा सुरू आहे. जागोजागी संभाजीनगर मधून निघाल्यानंतर त्याचा सत्कार या ठिकाणी होतोय आणि लोकांच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकतो की निश्चित आनंद आहे. आणि प्रत्येकाचं म्हणणं तेच आहे की यातनं त्यांना यश मिळालेलं आहे. दुसरा महत्वाचा या गॅजेटियरचा फायदा कसा होईल असं तुम्हाला वाटतं? ह्या गॅजेटियरचा फायदा म्हणजे या गॅजेटियरमध्ये मराठवाड्यातला शेतकरी ज्याची शेती आहे तो कुणबी आहे खरा, मग आमचा व्यवसाय शेती आहे. गॅजेटियर असं सांगतं मराठीची संख्या सांगितली इतकी आहे. उदाहरणार्थ एखाद्या जिल्ह्यात त्यांनी 1 लाख सांगितली, एखाद्या जिल्ह्यात त्यांनी 97,000 सांगितली, एखाद्या जिल्ह्यात असं तालुक्यात. मग ते जे मराठी आहेत आता गावात, एखाद्या गावात समजा 50 मराठी त्या काळी 100 वर्षापूर्वी, आज त्याचे 1000 झाले.
ते आम्ही सगळे त्यांचे वंशज म्हणून, म्हणजे पूर्वी जे 100 जण होते कुणबीत हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीनुसार, तेच मराठी आज 1000 झालेत. म्हणून सगळ्या मराठ्यांना मराठवाड्यातलं आरक्षण मिळणार. अहो लय मोठे पोर लढाई जिंकून आलेत मुंबईत उपाशी तापाशी झोपून. नाही, असं आहे की हाच प्रश्न आहे नेमका. म्हणजे मला फारसा त्या गॅजेटियरचा अभ्यास नाहीये, परंतु गॅजेटियर जेवढं पाहिलं त्यामध्ये एखाद्या गावाचं नाव लिहिलं आणि गावामध्ये लोकसंख्या आणि आडनावं आहेत. या आडनावाची एवढी लोक होती, कुणबींची एवढी होती, मराठ्यांची एवढी होती, अमुक अमुक एवढी होती. पण प्रत्यक्ष म्हणजे एक व्यक्तीचं नाव असं त्यात दिसत नाही. की म्हणजे समजा एक व्यक्ती आहे की त्याचं नाव नाहीये तिथं, मात्र गावाची संख्या आहे. कसं काय काढायचं असतं, इंग्रज हा स्पष्टता करायचा, स्पष्ट लिहायचं. आणि निजाम राजवटीत काय की या गावात शेती कसणारी किती, म्हणजे कुणबी किती, अमुक जात किती, असा त्याची संख्या असायची गावावार. मग आता समजा मी आता सांगितलं तुम्हाला, एखादे 50 आहेत एखाद्या गावात 30 आहेत कुणबी मराठी, तर ते तसं लिहायचे. मग आता आम्ही त्यांचे वंशज आहेत इतके आहेत हे आताचे. त्यामुळं ती जी संख्या आहे ती मराठ्यांची, म्हणजे ती कुणबीची आहे हैदराबाद गॅजेटियरनुसार. आणि त्याप्रमाणे ते आता गाव लेवलवर त्यांनी 3 जणांची समिती गठीत केली. त्या लेवलवरती आता ते प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करते. आमचं एवढंच म्हणणं आहे की मुक्तीसंग्राम दिनी 17 सप्टेंबरला त्याच्या आत ही वाटपाची ही प्रक्रिया तुम्ही सुरू करा, जेणेकरून माझ्या मराठ्यांना विश्वास बसल. नसता आता जर सरकार मानण्यापेक्षा विशेष करून फडणवीस साहेब असतील, मराठ्यांच्या मनातून जर आता उतरले तर पुन्हा मनात नाही बसणार. त्यामुळे तुम्ही आता हैदराबाद गॅजेटियर लागू केलंय ना, तर मग आता त्या नोंदीच्या आधारावर मराठवाड्यातल्या मराठ्यांना किंवा हैदराबाद स्टेटमध्ये जे काय गावं जिल्हे येत होते, दुसरे सुद्धा काही येतात, आणखी सोलापूरचा काही भाग येतो, काही बुलढाण्याचा भाग येतो, या लोकांना कुणबी प्रमाणपत्र तुम्ही वितरित करायला सुरुवात करा. हे लोक कधीच नाराज होणार नाहीत मरेपर्यंत तुमच्यावरती. आता ही मोठी जबाबदारी विखे साहेबांवरती पण आहे आणि शिंदे साहेबांवरती पण आहे. यांनी सगळ्यांनी मिळून हा विषय आता मार्गी काढला पाहिजे. उद्या कॅबिनेट आहे परवा, त्या कॅबिनेटमध्ये सुद्धा आता त्यांनी आदेशित केलं पाहिजे. त्यांनी 1881 पासून त्याच्यात उल्लेख करायला पाहिजे. म्हणजे पहिले 2 केलेत, 21-31, 1921-31 असं त्यांनी केलंय. परंतु 1881 आणि 1901 हे सुद्धा 2 तिथं विषय घेतले पाहिजे जनगणनेचा, आणि ज्या आधारावर गॅजेट आहे त्याचा सुद्धा घेणं गरजेचं आहे. त्यांनी एका जागेवर ऑब्लिक द्यायची, ते सांगितलं मी त्यांना, तिथं सुद्धा देणं खूप गरजेचं आहे त्या शब्दापुढं. ही अशी प्रक्रिया आता होत राहणार आहे. कारण आता निघणं JR गरजेचं होता, निघला आधीच शंका. तुम्ही एखादी जमीन घेतली, तुम्ही आधीच आता तुम्ही आऊत हाणायला, नांगर हाणायला सुरुवात करा. कुठं मुळी आहे मग ती कशी तोडायची, म्हणजे नांगर मोडणार नाही किंवा आऊत मोडणार नाही. प्रक्रिया तर सुरू होऊ द्या. JR निघाला, त्याच्यात जर काही अडचणी यायला लागल्या प्रमाणपत्र काढायला, आता उदाहरणार्थ चंद्रकांत दादा पाटील होते त्यावेळेस 24 पुरावे लागायचे कुणबी प्रमाणपत्राच्या देण्यासाठी, त्या पूर्ण पत्रव्यवहारासाठी आणि व्हॅलिडिटीसाठी. हे महत्वाचं आहे केंद्रे साहेब. तर मग ते काही अडचणी यायला लागल्या, तर मग त्यांना सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की चला आपण 42 करू. मग आता 42 पैकी कोणताही पुरावा द्यायचा, मग कमी झाल्या. तशा जर आता ही JR काढलाय आपण, एक तर आपण कुणबी असून मराठवाड्यातले लोक, आपला रेकॉर्ड हे हैदराबाद तेलंगणाला होता, आणि महाराष्ट्रात आपण असून आपली नोंद सुद्धा नव्हती. आज काळी रेग पण नव्हती रेकॉर्डला. आज कमीत कमी रेकॉर्डला मराठ्यांचं गॅजेटियर आलंय. त्यामुळं हे आता टप्प्याटप्प्यानं JR काढलाय. त्यात एखाद्या शब्दात अडचण आली, याच्यामुळे अडचण यायला लागली, तो काढून दुसरा टाकू ना. आधीच याने हे होत नाही आणि ते होत नाही. अभ्यासकाचं असं मत आहे, काही अभ्यासकांचं, की हे तर मागेच द्यायला शिंदे तयार होते मराठवाडा गॅजेटियर लागू करायला, त्यावेळेस तुम्ही नाही म्हटलं. आणि आता जे सरकारनं गॅजेटियर लागू केलेलं आहे, शिंदे साहेबाला मना शिंदे साहेबाला देत होते का? द्या. मग कोण आहे ते कोण आहे त्याला द्या सोडून. हे असले लय बघतो मी, असले किती का आले किती का गेले. शिंदे साहेबाला फक्त एकदा मना तुम्ही गॅजेटियर देत होते बस. आता जे गॅजेटियर दिलं आहे त्यांनी फारसा फरक पडणार नाही असं अभ्यासकांचं मत आहे, आणि सरसकट मिळणार नाही हे मुख्यमंत्र्यांचं देखील. ह्या गॅजेटियरने फरक पडणार नाही, मग दुसरं कोणचं फरक पडणार? दुसरं कोणचं आहे सरसकट? ते का म्हणतायत, का नाही म्हणतायत? हैदराबाद गॅजेटियर हे मराठवाड्याचे जेवढा प्रदेश होता स्टेटमध्ये, तिथल्या मराठ्यांना भेटणार आहे, म्हणून ते सरसकट नाही म्हणतात राव. आता सगळंच फोडून सांगायचं का मी? मराठ्यांनी शांत राहावं, माझं एवढं म्हणणं आहे. मराठ्यांनी शांत राहावा, सुखी राहावा, आनंदी राहावा,
मी हळूहळू व्हायला घातलं. हे सरसकट मध्ये यांनी धड सरसकट घातलं नाही, हळूहळू घातलं नाही. मी मराठ्यांना हळूहळू का नाही आरक्षणात घातलंय. तुम्ही उग या लोकांचं ऐकून मग आपण आपलं बरबाद होतो बरं का गरीब मराठी. हा, हे काय आहेत, हे राजकीय स्वार्थापोटी काम करणारे लोक आहेत. त्याच्यामुळं ना उगाच आपण गरीब मराठ्यांनी आपले गरीब मराठ्याला एवढं सांगू का महाराष्ट्रातले मी 100 1000 एकच शब्द सांगतो तुम्हाला मराठ्यांना. बघा मराठ्यांनो, गरीबाचे पोरं मुंबईत गेले, गरीब मराठ्यांचे पोरं आणि मी गरीब, या दोघांनी मिळून असा कायदा बनवलाय, असा JR काढलाय की सगळे नेते परेशान आहेत. 8-10 महाराष्ट्र टेन्शन मध्ये की हे शब्द कम घेतले, हे JR पक्का आहे, आता मराठीच कुणबीत गेले सगळे. ही धाक ज्याला भरला नाही यावल्याला त्यांना, त्याच्यावर मराठ्यांनी समजून घ्या. आपले काही जे लोक आहेत, काही म्हणतो आम्ही अभ्यासक, हे जाणून बुजून गैरसमज करतात. कारण यांना गरीब मोठा होऊ द्यायचा नाही. हे बोलणारे किती श्रीमंत आहेत आणि हे नेमके कोणत्या राजकीय पक्षाचे पाहुणे हे शोधा म्हणा मराठ्यात. सरकार जे म्हणतं आहे या गॅजेटियर बद्दल, तर ते गॅजेटियरचं यश आणि अपयश, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, या गॅजेटियरचं यश आणि अपयश हे सरकार तुमच्यावर थोपवतं आहे. त्याचं कारण असं आहे की सरकार ज्यावेळेस सांगतं आहे की हे गॅजेटियर आम्ही तुम्हाला ड्राफ्ट दाखवला, तो तुम्ही वाचला, तुमच्या संमतीनंतरच हा ड्राफ्ट निघाला आहे, असं सरकार वारंवार सांगतं आहे. तर याचं यश आणि अपयश उद्या सरकार स्वतःवर घ्यायला तयार नाहीये, हे तुम्हाला पटतंय का? नाही, JR त्यांनी काढला, सरकार त्यांचं, मंत्रिमंडळाची बैठक त्यांनी घेतली, मी नाही घेतली, त्यांनी काढला. आमच्यासाठी काय महत्वाचं हे समजून घ्या. हैदराबाद गॅजेटियर तुम्ही लागू केलं, ओके. मग आता आम्हाला हैदराबाद गॅजेटियरच्या ज्या नोंदी आहेत त्यानुसार कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सरकारची, लागू तुम्ही केले. त्यात काय शब्द बदलायचे, काय घालायचे ते तुम्ही तुमचं बघा, ते आम्हाला गरीब मराठ्याला माहित, ते सांगायचं नाही तसलं. तुम्ही गॅजेटियर दोन्ही लागू केलेत ना आता, सातारा संस्थांचं पण, त्याच्यात आपण तुमच्या मान्यतेनंतर लागू केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. अहो मान्यता तर आम्ही देणारच ना, JR काढतो म्हणल्यावर. ते म्हणले का आम्ही JR काढतोय, हैदराबादचं गॅजेटियर आम्ही लागू करतोय, JR काढतोय, काढा, कोण नाही म्हणून. माणूस मुंबईला कशाला जातो किंवा एखादं आंदोलन कशासाठी करतो? मान्य करण्यासाठी, लेखी घेण्यासाठी नाही. मान्यता ते हमेशाच करतात, मागण्या लेखी हमेशा देतात. आम्हाला यावेळी JRच पाहिजे होता, त्याच्या पुढची लढाईच नाहीये ना. यश अपयश कोणाचं? यश अपयश येणारच नाही, आणि आलं तरी ते कसं काही येणारच नाही, मी सांगतो मला. कारण त्यांनी हैदराबाद गॅजेटियर लागू केलं, त्या नोंदीच्या आधारावर त्यांना मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार. यश अपयशाचा काय संबंध आहे कोणाचा? नाही, असंच आहे ना. तुम्ही हेच यश अपयश तुम्हाला आठवत असेल तर वाशीवरून येताना तुम्हाला तर पूर्ण यश दिसत होतं. तुम्ही दंड ठोपटले होते, पठ्ठ्याने घेतला असं म्हटलेलं होतं. मग त्यामुळेच मी विचारतो यश अपयश कोण? आजही पूर्णच आहे. आज कुठं आम्ही म्हणलो नाही म्हणून, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीच राहिली. आम्ही आणखी हटलो नाहीत, आणि सरकारने त्याच्यात आम्हाला 2 गोष्टीत वेळ घेतलाय. मराठा आणि कुणबी एक JR काढायचा, पोटजात उपजात म्हणून. त्याच्यासाठी त्यांनी 1-2 महिन्याचा वेळ घेतलाय, ते सगळ्या सोयऱ्यांसाठी घेतलाय. कारण शेवटी सरकार काम करणार असतं. सरकारने जर चुकीचे शब्द टाकले तर तुमच्या प्रश्नानुसार त्याला जबाबदार सरकारच, ते अपयश सरकारचंच असतं. कारण करणारे ते लोकांची भावना आहे, जनभावना आहे, आणि कायद्याला धरून येईल खरी आहे. त्याच्यामुळे एखाद्या शब्द जर त्यांनी काही खोड घातली, ते बदलणं त्यांचं काम आहे. नसता ते त्यांच्याच माथ्यावरती पडतं. मग यश कोणाचं? समाजाचं यश, समाजाच. आपण घेतच नाही कवा, गरीबालाच. बर, मग अपयश सरकारचं, यश समाजाचं. अहो मग आता करता कोण? अपयश येण्यासारखं करायचंच नाही. काढणं तुमच्या हातात आहे, आमच्या, तुमच्या तज्ञ तुमच्याकडं. तुम्ही ऍडव्होकेट, तुमचे जनरल ऍडव्होकेट बोलणार तुम्ही, महाधिवक्त्यांना उभा करणार तुम्ही, सरकारचे सचिव उभा करणार तुम्ही, मान्यता देणारे तुम्ही. मग जर तुम्हाला एखाद्या समाजाला, मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय, तर मग ते पक्क झालं पाहिजे, जबाबदारी सरकारची आहे. कुठल्याच सामान्य व्यक्तीची असू शकत नाही, मराठाच नाही, जात कोणची असू दे तुम्ही. तुमच्या मनात किंतु परंतु आहे JR विषयी? कारण सामान्य माणूस मराठा समाज ऐकणार आहे, कारण की द्विधा मनस्थितीमध्ये त्याची थोडी का होत नाही, परंतु भावना झाली, हे तुम्हाला मान्य करावं लागेल, कारण काही अभ्यासक त्याच्याविषयी बोलतायत. तुमच्या मनामध्ये या JR विषयी किंतु परंतु आहे का? कारण की हे तुमचं उत्तर सामान्य मराठा समाज ऐकणार आहे, जो मुंबईत तुमच्या पाठीशी उभा होता. मी काही अभ्यासकांशी पण बोललो दवाखान्यात सारखं 2-4 दिवस.
काही अधिकाऱ्यांशी बोललो, सनदी अधिकाऱ्यांशीही बोललो. त्यांचं म्हणणं आहे काही अडचण नाही, आणि आलीच तर सरकारला शुद्धीपत्रक काढता येतं किंवा सुधारित जी आर काढता येतो. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नसती. जी आर निघाला, जर कदाचित अडचणी आल्या येत असत्यात जात असत्यात, पण मी 100% सांगतो काही टेन्शन नाही मराठ्यांनो. गरिबाच्या पोरांनी जे आर की थोडी शंका नाही आहे? काहीच होत नाही. कशामुळे शंका नाही म्हणतो ते पण सांगतोय. काहीच अडचण येणार नाही. हैदराबादच्या गॅझेटेडच्या नोंदीनुसार सगळे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणात जाणार. शंका याच्यासाठी नाही म्हणतो की जर कडं एखाद्या शब्दात मागा पुढे झालंच ते सुधारित जी आर काढायला तयार आहेत म्हणून म्हणतो. नाही काढला तर पुन्हा नाही मुंबईला नाही, असं मुंबईला जायची गरज काय, गावातच येऊन देत नाही एका बी राज्यात. पुन्हा मुंबईला जा. अरे जायची गरज नाही, गावातच येऊन देत नाहीत आम्ही त्यांना. मग काय मुंबईला, मुंबईला काय गावातच येऊन देत नाहीत. आमच्या गावातच यायचं ना तुम्ही, आमच्या घरी यायचं नाही. महाराष्ट्रात अजिबात नेत्याने मंत्र्यांनी यायचं नाही. हा, जर तुम्हाला सरकारने फसवलं तर तुमची भूमिका काय? गावात यायचंच नाही. आमच्या तालुक्यात आमच्या गावात यायचंच नाही. राज्यभर देवी अजिबात गरज यायचं पडल्यास पुन्हा मुंबई? नाहीच, गरजच नाही. हा. घेतलं छाताडावर बसून घेतलं ते झालेलंच आहे. सरकार किंवा सरकारमधले मंत्री आता अतुल सावे असं म्हटले की ओबीसीच्या आरक्षणाला या जी आरने कुठलाही धक्का लागत नाही. बरोबर आहे, लागतच नाही. ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागत नाही, कारण पूर्वीपासून मराठा ओबीसी ते आमचं आरक्षण जास्तीचं ते खात्यात, जास्तीचं ते खात्यात. आमचं आम्हाला मिळायला लागला आणि त्यांचं त्यांना, त्यामुळे धक्का लागतच नाही. कारण आमच्या सरकारी नोंदी आहेत गॅझेटियरच्या, त्याच्यामुळे धक्का लागत नाही. कुठंच लागत नाही ओबीसीला धक्का. उलट ते एक्स्ट्राचं खात होते. 50-50 एकर वावर जास्त खात होते, त्यांचं 5 एकर वावर 50 एकर जास्त खात होते. घेणं देणं तर ते आता ज्याच्या त्याच्या वाट्याला चाललं. भुजबळ चाललेत जेलमध्ये, म्हणजे सॉरी भुजबळ ह्याच्यामध्ये चाललेत, कोर्टामध्ये चाललेले आहेत. त्यांच्या पुतना एक याचिका दाखल करतोय. प्रत्यक्षरित्या भुजबळच या ठिकाणी त्याच्या पाठीशी. ते तुम्ही म्हणलेल्या शब्दावरच आधीच्या शब्दावरच खरं आहे, ते जेललाच जाणार आहे. त्यांनाही अडवून केलं ना, फडणवीसला तो काम करून देत नाही. समजा कोणत्या पद्धतीचं, शिंदे साहेबाला काम करून देत नाही, अजितदादाला काम करू देत नाही. कोणत्या पद्धतीचं, कायदेशीर पद्धतीचं सुद्धा. जर आमच्या आता सरकारी दस्तऐवज सरकारी नोंदी त्या देत नाही म्हणल्यावर तो जेलला जाणार, तो जेलला जाणार. हा, त्याने याचिका दाखल कर, तू काय कर, जर 94चं जे आर नाही रद्द करायला लावलं ना तर मग आमचं बी नाव बदलून ठेवतो. आमचं ते 16% आरक्षण तुम्ही खाता, ते रद्द होणार. बघ तू करतो का नाही. आणि तुला याच्या पुढचं सांगतो, तू एक वरचं 2% गेलं आणि मंडल कमिशन बी गेला. हा, तुला चॅलेंज नाही सांगतो, बघ सांगतो का नाही. आणि मिशावर नाही. आणि मग आमचं वाटोळ करतो काय? नव्हतं आम्हाला तुमच्या लेकरात वाटोळ करा. 16% आरक्षण कोणाचं आहे? आमचं आहे ते. 94ला आरक्षण दिलं यांना, 1994ला आमचं आरक्षण आहे ते. तुम्ही ओबीसीचं कॅन्सल करणार, ते जे आरच रद्द होणार. मग तुम्ही जर आम्ही लढून मिळवतोय आमचं गॅजेट नोंदी, तुमच्या नोंदी नसून आमचं खाता म्हणजे 50%च्या वर गेल्या 2% कसं काय? मग तुम्हाला खेटायचंच का? मग वाहू द्यावं, जे होईल ते होईल. मग मग तुम्ही आमचं तू किती लढ बेट्या, तू किती लढ, तुला ते जे आरच कॅन्सल नाही होत. त्याचं कारण सांगतो, दस्तऐवज सरकारी. असा जर जे आर काढला असता ना मोगम की हे द्या ते द्या, एखाद्या वेळेस तो चॅलेंज झाला असता. पण हे सरकारी दस्तऐवज चॅलेंज होत नाही. त्याच्यामुळे तू आम्हाला उगाच चिडू नको, तू आम्हाला डोचू नको. कारण आमच्या सरकारी दस्तऐवज त्याचा जे आर आहे तो मान्य न्यायालय तुमची याचिका ऐकणारच नाही. पण तो एका चुकीमुळं 1994चा जे आर रद्द होऊ शकतो, हे मात्र तू ध्यानात ठेवी. आणि तू आड्या शिरला, मी मात्र आता जशाल तसा आड्या शिरणार. जी भाषा, जे शब्द असते त्या भाषेत शब्दात इथून पुढे रस्त्यावर मराठी असणार आहेत. बस झालं, तुमचं लय ऐकलं, तुमच्या दांडे ऐकले, तलवारी ऐकल्या, तुमचं लय ऐकलं आम्ही. तुमचं आडवं चलणं ऐकलं, तुमचं सोशल मीडियावर मराठ्याला घाण शिवाय देणं ऐकलं, लय ऐकलं. तुम्हाला आता इथून पुढच्या काळात जशाला तसं उत्तर मिळणार आहे. ज्या शब्दात पाहिजे त्या शब्दात तुमची जी भाषा आहे त्या भाषेत इथून पुढे उत्तर आहे. आता आम्ही आरक्षणात मराठवाड्यात गेलेलो आणि पश्चिम महाराष्ट्र गेले, त्यामुळं काही वाकडं होत नाही कोणाच्या. तुमच्या मते समाजाच्या आरक्षणाची, महाराष्ट्राचं विचारतोय मी, मराठवाड्याचं नाही, तुमच्या मते समाजाच्या आरक्षणाची लढाई या 8व्या उपोषणानंतर तुम्ही किती जिंकलात, किती टक्के जिंकलात असं तुमचं? 96%. 96% लढाई जिंकली. 96% लढाई जिंकली. 96% लढाई जिंकली. 2-4% राहिली. मी सरसकट असं काही शब्द नाही वापरणार, पण एक बी मराठा वंचित ठेवणार नाही आरक्षणात.
गेला नाही असं. 4% जे तुम्ही राहिलं असं म्हणता आहेत, चला धन्यवाद, चला धन्यवाद, चला लागल टायर लागल. 4% काय राहिलंय? थांबा जरा दमादमाने घेऊ, दमादमाने सांगू. कारण काय की मला लोकांसारखं नाही करायचं ना. बोल घेवडे नाहीत का, सरसकटच नाही झालं, जे का आर बरं चुकला, असं करतात हे अभ्यासक? मला तसं नाही करायचं. तुम्ही थोडं थोडं नाही दिलं, उली उली नाही दिलं, आणि सरसकट नाही दिलं, तुम्ही काहीच नाही दिलं. अरे पठ्ठ्याने काही काहीतरी दिलं ना गरीबाच्या लेकरांनी. अभ्यासक असं का करतात? त्यांचे त्यांना माहीत. गरिबांसाठी इतका द्वेष त्यांना काय आहे गरीब मराठ्याचा मला नाही माहीत. कारण हे श्रीमंतेत वाढलेले, बंगल्यात वाढलेले, येशीत वाढलेले आहेत, हे मराठ्यांच्या जीवावर वाढलेले आहेत. याच्यातला एक बी मराठ्याच्या जीवावर वाढला नाही असं एक बी नाही. त्याने म्हणून दाखवा मी मराठ्याच्या जीवावर वाढलो नाही, मग मराठी त्याला सांगतील. आज तेच मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले, मराठा विरोधी असल्यासारखं. काही दिवसांनी मराठ्यांना नाविलाजानं म्हणावं लागेल, तू मराठा विरोधी, तू आमच्यात दिसला सुद्धा नाही पाहिजे, नाविलाजानं म्हणावं लागणार. कारण माझ्या समाजाला एक तरी कळतंय किंवा असू द्या बोळा बाबडा शेतात काम करतो, पण त्याला हे तर कळतं आपल्या पोराने हळूहळू व्हायला दिलंय, याने हळूहळू दिलं नाही, थोडं थोडं दिलं नाही, उली उली दिलं नाही, आणि सरसकट दिलं नाही. नुसतेच कोर्टात जातात माघारी येतात, मोर्चात जातात माघारी येतात, सरकार संग चर्चा करतात माघारी येतात, हिंडत येत आलेच, आणि नुसते मीडिया पुढे बसतात. आता यांजवळ पैसे असते, त्याच्या जीवावर बोलत असते. यांचे नाते शोधा ना, कोण नाता यांचं? अफाट आमक्या आमक्या माजी मंत्र्याचा माऊस भाऊ, माजी आमदाराचा माऊस भाऊ, आमक्या आमक्या गृहमंत्र्याचा तमका तमका. यांचे नुसते शोधून बघा ना. कोणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचे, कोणी एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळचे, यांचे नाते शोधून बघा. यांचे बिल्डर, उद्योगपती, आणि यांना आमच्या गरीबाची काय कळ लागणार आहे? यांना काय कळणार आहे? आमच्या काय वेदना आहेत? थोडं थोडं देऊन नाही तर मी सरसकट देऊन तुला काय घे नाही? आम्ही आमचं बघून गरीब मराठी, थोडं थोडं घ्यायचं की एकदाच घ्यायचं, आम्ही आमचं बघू. तुला कोणी सांगितलं? 2 मुख्यमंत्री तुम्ही पाहिले यामध्ये, एक होते एकनाथ शिंदे आणि दुसरे होते देवेंद्र फडणवीस, म्हणजे तुमच्या आंदोलनाचे साक्षीदार. पटकनी कोणी दिलं? शिंदे साहेब दिलं. म्हणजे आम्हाला लढावंच लागलं, असं का फुकट नाही दिलं, लढावंच लागलं. म्हणजे तुम्ही शिंदे साहेबांना अधिक मार्क देणार? हा मग काय आहे ते, माणूस काम केलं, केलंच म्हणावं लागेल राव. एकनाथ शिंदेला 100 पैकी किती गुण तुमच्या मध्ये? नाही गुणापानाचं नाही कळायचं आपल्याला समजा, पण नाही तसं नाही कळणार जास्त. पण त्या माणसाने केलंच म्हणावं लागेल. केलं त्यांचं राजकीय वय काही असो तिकडे आपल्याला नाही देणं घेणं. त्या माणसाने केलं आणि स्पष्टपणाने केलं जे करायचं ते, पुढेही करते. परीक्षेत पास. हा शेवटी समाजाला दिलं, पण आम्हाला लढावं लागलं. फुकट कुणी नाही दिलं. आम्हाला जीव जाळा लागला, करोडोला रस्त्यावर यावं लागलं. असं मागितलं आणि लगेच दिलं असं काय सहजासहजी आम्हाला काही मिळालं नाही. रक्त सगळ्याला जाळावं लागलं, रस्त्यावर सगळ्याला, माया मावल्याला आपल्या उभं राहावं लागलं, आपल्या गरीब लेकराला उभं राहावं लागलं, माझ्या वयोवृद्ध आजोबाला थंडीत पावसात काकडत उभं राहावं लागलं. म्हणून तर मी समाजाला थोडं थोडं कोणाला देतोय. यांनी सरसकट नाही दिलं आणि थोडं थोडं नाही दिलं. नुसते भाषणं, नुसते मुलाखती, नुसते पेपरला छापून आणणे, सोशल मीडियावर बोलणे, स्वतःचे फेसबुकवर बोलणे, एवढंच केलं. काही केलं नाही. नुसत्या सरकार संघ बैठका घेतलेल्या फेसबुकला टाकतात, सकारात्मक चर्चा झाली एवढंच सांगत आहेत. आणि 25-30 वर्षापासून आम्ही सकारात्मक शब्दच ऐकतो यांचा, झालं आणि कुठंच काही नाही. माझ्या समाजाला मिळून दिलं म्हणून समाज माझ्या एवढ्यासाठी खुश आहे. थोडं थोडं व्हायना, पण आपल्या पोरांनी दिलं, यांनी काहीच नाही दिलं. फडणवीस पास आहेत? आता बघू, अजून रिझल्ट लागायचा आहे. हा आता आणखीन बघू, मग सरळ बोलणार. हो आपल्याकडे काही नाही, काही घेणं नाही मला राजकारणाचं. अजयदादा असो, शिंदे साहेब असो, फडणवीस साहेब असो, काही घेणं नाही. आता त्यांनी 2 गॅजेटियर दिलेत, सातारा संस्थान आणि हैदराबाद. याचा रिझल्ट कळत, त्याच्यात कळाला की मग बघा मार्क. तोंड भरूनच कौतुक करणारी जाते आपली बी असल. पण नाही दिला ना भाऊ, मग पहिल्यापेक्षा सांगतो तुम्हाला, लय लोकांची नाराजी लाट उठणार भयानक. तुमच्या ह्याच प्रेमावरती लोकांना जरा प्रश्न निर्माण होतो की तुमचं एकनाथ शिंदेवर प्रचंड प्रेम आहे, पण फडणवीसांवर काय प्रेम दिसत नाही, म्हणजे असं लोकांना वाटतं. चूक केली ती बोलणारच ना. त्यांनी चूक नाही केली, बोललो का? आता त्यांनी समजा
उदय सामंत साहेब असतील किंवा विखे साहेब असतील, आपले शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, त्यांनी आता गॅजेटेड दिलं. आम्ही समाज त्यांना मानायला लागलो का नाही लागलो? मग मानालोच ना. पण धोका दिल्यावर महाराष्ट्र गाव बंद आहे बरं का. मग हा कुणासाठी? राजकीय नेता आमच्या गावात यायचंच नाही, आमच्या घरी यायचं नाही. कोणत्या पक्षाचा? शिंदेचा की फडणवीस? ते आता दसऱ्यात ठरवून आम्ही दसऱ्याला बोलणार सगळं, दसरा मेळावा. तुम्ही टाइम दिलाय सरकारला, तो काय आहे आणि त्यानंतरची तुमची भूमिका काय? टाइम याच्यासाठी दिला की तुम्ही आता लागू केलंच ना, काय मागं पुढं बघायचे. सरकारी नोंद्यात काय भेद संबंध आहे कोणाला? मराठ्यांचे मन जिंकायचे, फडणवीस साहेबाला संधी आहे, दिलं गॅजेट. आणि चला त्या नोंदीनुसार वाटप. 17 सप्टेंबर मुक्ती संग्राम दिन आहे मराठवाड्याचा. मराठ्यांना मुक्त करा, आरक्षण देऊ, कवर बंधनात होता. एखादं प्रमाणपत्र एका एका तालुक्यात एक एक का होईना, नोंदीच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारे ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना एक द्या. यायला जुन्या खुश. नोंदीच्या काय आता गॅजेटच्या नोंदी? गॅजेटच्या नोंदीच्या ते तर रोज निघत येतं. गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर तुम्ही द्या, त्याच्या आत सुरुवात करा. नाही दिलं तर नाही मग दसऱ्यात सांगतो. दसरा मेळावा आहेच ना, छोटा मोठा नारायणगडावर आहेच ह्यावेळेस, कारण तयारी नाहीये. कारण एवढा मोठा समाज येतो आणि मग त्यांचे निवेदनात हाल होतील. मग छोटा मोठा का व्हायना, पण 400-500 लोक असो किंवा 1000-500 असो, आपण तेवढ्यात परंपरा म्हणून यावेळेस घेणार. तिथून मात्र क्लिअर भूमिका. पण मला नाही वाटत आता लढाई संपली आरक्षणाची. हा आता संपतच आली म्हणायचं. आता संपतच आली. जिंकले मराठे म्हणा. मग आता उपोषण नाही यापुढे? नाही नाही आता उपोषण नाही. मग गाव बंद आणला आता. आता उपोषण कुठलंही करणार नाही नाही आता नाही. आता मग आता बस झालं. गुढीनी यांना गुढीनं नसल जमत, त्याला नाविलाज आमचा. मग जसा शब्द जशी भाषा तसं उत्तर. आता कुणी पण असो, मग ते सरकार असो कुणी असो ते. आंतरवलीतून उपोषण नाही, कुठून? नाही 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 आता जशाल तसं. आता यापुढे उपोषण काय नाही. काय नुसते मारं खायला नाहीत आम्ही, आणि नुसते अपमान ऐकून घ्यायला नाहीत. आता खूप झालं. सरकारला सहन इशारा आहे केलं तुमचा. सरकारला पण, आणि कोण बोलणार आहेत त्यांना पण. आता की बस झालं. आता खूप ऐकलं, लय दिवस सहन बी केलं. आता नाही. तुमचे जशी भाषा तसं उत्तर. आता त्याला नाही विलाजी. आता इथं काय कवर गांडीत हात घालून बसाव. तुम्ही धोपडालाच लागले, काही करायला लागले, कसली भाषा वापरायला लागले. आम्हाला काय इज्जती नाहीत का? आम्हाला काय तुमच्या काय कोणाच्या बापाचं खातो का आम्ही? कापड कष्ट करतो शेतात रात्रंदिवस, आणि तुमचे हिणवण्यासारखे शब्द ऐकून घ्यायची, तुमची भाषा ऐकून घ्यायची. तुमच्याच हातात अमुक अमुक आहे ना, आमच्या नाही का? मग त्याला नाही विलाजे. मग आमचा बी तुमच्यापेक्षा आमची जरी भाषा आहे, आणि तुमच्यापेक्षाही आम्हाला जरी बोलता येतं, तुमच्यापेक्षाही आमच्यात मनगटात आमच्या बी ताकद आहे. तुम्ही हे उत्तर देताय, परंतु हेच प्रश्नाचं उत्तर तुम्ही ह्याच्याहून वाशीहून येताना पण दिलं होतं. मग एवढंच दिलं नव्हतं तर आंतरवलीचा मंडप देखील तुम्ही काढलेला होता. मात्र पुन्हा तुम्हाला उपोषणाची वेळ आलेली होती. आता परत तीच तुम्ही म्हणताय, तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहणार आहे. तेव्हा आता JR नव्हते, आता JR आहे. JR पासून पळ काढणं, ते बी अधिकृत JR, अधिकृत नोंदी. नाही मी उपोषणाबद्दल. हा ना, अधिकृत नोंदी. त्यावेळेस ड्राफ्ट होते, आश्वासन होते. आता फायनल याच्यापेक्षा पुढची स्टेप आहे का? चला पत्रकार बंधू म्हणून सांगा. JR पेक्षा स्टेपच नाही ना. कुणी आंदोलन करून द्या कोणत्या जातीने, त्यांना JR दिलं म्हणलं याच्या पुढची स्टेपच नाही. आता तुम्ही मागचं उपोषण आश्वासनावर मागे घेतलं आंतरवली? नाही, ते वाशीचं ते प्रोसिजर ती होती. त्याची अधिसूचना काढणं राज्यपालांच्या अधिसूचनेनं, त्यांच्या सहीनं कायद्यात बदल करणं आणि मग अंमलबजावणी करणं. त्यामुळे आता 1.5 वर्ष वेळ दिलता. त्यामुळे गॅजेटला बी आता JR का निघाला, आताही वेळ द्यावा लागला असता. पण गॅजेट 13 महिन्यापूर्वी घेतलेली होती, आम्हाला पक्का माहित होतं. त्याच्यामुळे ह्याला बोलायला जागा नव्हती. JR शिवाय पर्यायच नव्हता. नसतं हे म्हणले असते गॅजेट आणतो, आणखी थोडा वेळ द्या. यांना कुठंच चान्स नव्हता. सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या, त्यामुळे JR निघाला. आता त्या गोष्टी करायची गरज नाही. आता यापुढे नो मुंबई, नो उपोषण, नो दिल्ली. आरक्षणच मिळालं, आता कशाला करायचंय? अहो लय आनंदात जात नेऊन घातली मी. थोड्या दिवसात समाजाला कळलं, बोलणारे मुद्दाम मराठी फूट पडाव म्हणून बोलत होते JR खोटा आहे, आणि ह्योच JR खरा होता. आरक्षण मिळायला लागलं हे थोड्या दिवसात मराठ्याला कळलं. त्या टायमाला मराठी लय घोडे लावणारे आणला. परत त्याच्यात आपण सांगून बी ठेवलं ना, ह्या JR मध्ये काही शब्द चुकीचे असतील तर दुरुस्ती होणार आहे. मग बोलायची गरज काय? हा खूप महत्वाचं बोलताय. त्यामुळे मी तुम्हाला तिसऱ्यांदा विचारतो आहे, कारण की
तुमच्यावरती प्रचंड लोकांचा विश्वास आहे आणि अनेक वेळा आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की तुम्हाला प्रतिसाद मिळणार नाही, कदाचित तुम्हालाही तेच वाटत असेल, पण लोकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यामुळे पुन्हा विचारतोय की आता उपोषण नाही, आता मुंबई नाही आणि आता काही नाही. JR काढलाय म्हणून ती आता वेळ येणारच नाहीये. आली तर बघू, पण येणारच नाही. त्याचं कारण खरं खरं सांगतो तुम्हाला मी. तुम्ही दुसरंही विचारलं की समाज येतो, विश्वास ठेवतो, कारण समाजाला एक वाटतं थोडं थोडं खाण्यात देतो ना. बोलणाऱ्यांनी गुवानी भरलेले बुटच चाटिलेत नेत्याचे, दिलं तर काहीच नाही. सरसकट दिलं नाही, थोडं थोडं नाही, उली उली नाही आणि काहीच नाही. हे आपल्या पोरानं 2 वर्षात 3 कोटी मराठ्याला आरक्षण दिलं. आता गॅजेट लागू केले दोन्ही, अनेक गोष्टी घडून आणल्यात. म्हणून समाज येतो वारंवार, आणि वारंवार लढावं लागत असतं. असं नसतं एकदाच गेलं की लगेच सगळेच किल्ले जिंकले राजांनी आपल्या, असं होत नसतं. हळूहळू 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 करून न मिळणारं 75 वर्षातलं 2 वर्षात ठीक आहे, मिळून तुम्ही दिलं. लढाई करणार ती रस्त्यावरती काढणार, पण उपोषणाची करणार नाही, हे असं तुमचं मत. बघू वेळेवर काय बी, पण नाही आता, कारण ते आता डॉक्टरने आता काय सांगितलंय ते तुम्हालाही माहिती आहे आता. की तुम्ही जिवंत असलात तर राहिलेलं सुद्धा मराठा समाजाला मिळेल, राहिलेलं सुद्धा काही मिळेल. पण तुम्ही जर नसताल, आता डॉक्टरांनी काय शरीरात सांगितलंय ते महाराष्ट्राला आणखीन माहित नाही. काय झालंय कळू द्या, तुम्ही एवढं ते सगळं आताडे आता आग व्हायला लागले, आताडीच्या नको आता ते सांगायचं नको. त्यामुळं नाही, कळू द्या ना, समाज- तुम्ही एवढं झिजलेला आहात समाजासाठी, तर काही नको. तुम्हाला भेद ते नाही. समाजाला काही करू द्या माझ्या लय वाईट वाटतं. त्याचं कारण सांगतो मला. जवळ उपोषण सुरू होतं ना, माया मावल्या झोपल्या नाही आमच्या इकडे घरी महाराष्ट्रात. मला माहिती आता लोक द्यायलेत ना, ना. जशी जशी तब्येत तिथं 4-5 दिवसात खराब व्हायला लागली, माया मावल्या घराईनी झोपत सुद्धा नव्हत्या. आणि ज्यावेळेस भाकरी नाही तिकडं असं कळालं ना, तर घरच्याला झोपू सुद्धा देत नव्हत्या माया मावल्या, की भाकरी घेऊन जा, टेम्पोने ट्रकने घेऊन जा, इतका जीव राहते. त्यामुळं लोकांचं एवढंच म्हणणं आहे आता, तुम्ही आहेत तसे राहा. फक्त आम्ही रस्त्यावर तुम्ही लढा म्हणले का लढतो. तुम्ही जर म्हणले ना की महाराष्ट्रात जिल्ह्यात तालुक्यात नेत्याला येऊन द्यायचं नाही, गावबंदी गावात येऊ द्यायचं नाही, असं तरी आम्ही करायला तयार आहे. फक्त तुम्ही आता उपोषण नको, कारण ते आता आताडे पूर्ण ही झाले. तर पहिल्यांदा माझे या उपोषणात आग झाली, पोटात इतकी आग झाली की आणखीन सुद्धा ती थांबत नव्हती. इतकी प्रचंड शरीरात वेदना आहेत. समाजाला वाटतं फक्त तुम्ही आता आशा तुम्ही फक्त सांगा काय करायचं. तुम्ही सांगा यांना गावात नाही येऊन द्यायचं बंद, तुम्ही सांगा यांना तालुक्यात नाही येऊन द्यायचं. त्याच्यामुळं आणि आता लढाई जिंकलेली बी, त्याच्यामुळे मी ना असा टेन्शन फ्री आणि मग समाज बी आता आंदोलन नाही. काही करायची गरज पडत नाही. आता JR निघाला, मराठ्यांनी टेन्शन घेऊ नका, होत राहीन. अरे हे सरसकट म्हणतात खोटा JR हे म्हणतात, यांनी खोटा नाही दिला आणि खरा नाही दिला. इथून मागं यांनी थोडं आरक्षण नाही दिलं, लय मोठं नाही दिलं, आपण काही काहीतरी दिलं ना आपल्या समाजाला. त्याच्यामुळं जरी मी पर्याय ठेवलाय ना, मी पर्याय ठेवला, जर ती JR काही चुकला थोडाफार तर ते म्हणले सुधारित देतो, आणखीन काय पाहिजे. ठीक. त्याच्यामुळं गरीबांनी आपण आपलं दोघं एकमेकावर विश्वास ठेवू. ह्या मोठ्याला मराठल्याला हिंडून द्या वड्यानी इकडंच वड्यातच. ओबीसीना काय सांगाल? शेवटचा प्रश्न. आपण जे रस्त्यावर उतरले, नाही आपण आपलं समजून घ्या, आपण आपले चांगले राहू. आमच्या सरकारी नोंदी आहेत हे तुम्ही समजून घ्या, आणि सरकारी नोंदी असल्यावर आम्हाला ते आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत तुम्ही असायला पाहिजे. तुमच्या वावराच्या शेजारी जर आमचं वावर असेल 7-12चं, तर तुम्ही 100% दिलं पाहिजे. 7-12 नसेल तर मग मात्र तुम्ही विरोध करायला हरकत नाही. त्याच्यामुळे आमच्या सरकारी नोंदी आहेत, विरोध करू नये. हे राजकीय नेते तुमचा वापर करतील आणि तुमच्या आमच्यात वाद लावतील. आपल्याला ओबीसी मराठ्याला वाद करायचा नाही, यांना हिंडून द्या. ठीक आहे. पण तुम्ही जसे दंड ठोपटलेत तसे लक्ष्मण हाके यांनी पण दंड ठोपटलेत. आपण नाही महत्व देत कोणाला. स्वतःच्या जातीसाठी लढावं, ती बिचारी जात मोठी होईल. इकडे कुंकड, इकडे आम्ही मिळवलो, तुम्ही काही केलं तरी मिळवलं. मिळत नव्हतं आम्ही थोपटून बी दाखिले दंड आणि आणून बी दाखिले, आणून बी दाखवले. आता वाशेला जाऊन सांगितलं होतं मरून माघारी येईन, नाही तर विजयाचा गुलाल घेऊन येईन, JR घेऊन येईन तेव्हा माघारी येईन. JRच आणला नाही, आता गरज नाही, आता गरज नाही त्यांना. त्यांना किती उड्या आणून द्या, आता किती उड्या आणून द्या, आता काहीच अर्थ नाही. आणि ओबीसीने वळ केले, घेण्याचं उड्या आणतात म्हणे, घेण्याचं मराठ्याचं आणि ओबीसीचं वातावरण दूषित केलं यांनी कामान धामाचं. ते ओबीसीच्या लक्षात आलं यांना राजकीय स्वार्थ किती आहे आणि काय. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. गेलो आम्ही आरक्षणात आता.
धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी अगदी स्पष्ट केलंय की आता यापुढे कुठलंही उपोषण ते करणार नाहीत. आता यापुढे उपोषण नाही, वेळप्रसंगी रस्त्यावरची लढायची वेळ आली तर ती लढू. जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या परीक्षेमध्ये एकनाथ शिंदे हे चांगल्या मार्काने पास झालेत, मात्र आता देवेंद्र फडणवीस मुंबईला जायची गरज नाही. ही मुद्दा मी कधी डिस्टर्ब करत नाही, तुम्हाला माहिती आहे. एकदा संपल्यावर मी कधी मध्ये बोलत नाही कोणाच्या. तुम्ही म्हणले मुंबईला पुन्हा जायचं का, तर मुंबईला जायची गरज नाही. कारण मुंबई ग्रामीण महाराष्ट्रातूनच जाम करू शकतो आम्ही. हा, तिकडून मोकाड्यापासून मुरबाड शहापूरपर्यंत, ठाणे कल्याण पनवेलपासून महाड पेनपर्यंत पॅक केलं ना. यांना पाणी नाही, दूध नाही, भाजी नाही, पाला नाही, काही नाही. बेटावरच राहा आणि बेटावरच झोपा मुंबईच्या. हा, आमच्याकडं सगळे शांततेचे आश्रय आहेत. त्याच्यामुळं आम्ही काय करू शकतो पुढं हे फडणवीस साहेबाला चांगलं माहिती. प्रत्यक्षात मुंबईत जाणार नाही, गरजच नाही. आता आरक्षण मिळालं. तर ते अर्धपूर्ण करतो की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये एकनाथ शिंदे चांगल्या मार्काने पास झालेत, मात्र देवेंद्र फडणवीस यांचा रिझल्ट अजून लागायचा आहे. असं असलं तरी त्यांनी भुजबळांना चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही जर कोर्टामध्ये गेलात तर तुमचं असलेलं आरक्षण देखील आम्ही कोर्टामध्ये जाऊन या ठिकाणी रद्द करू. एवढंच नाही तर हे करताना त्यांनी त्यांच्या मिशावर देखील ताव दिलेला आहे. त्यामुळे त्यांना विश्वास आहे जरांगे पाटलाला की मराठा समाजाला या गॅजेटमधून बरंच काही मिळालं आहे. 96% लढाई ते जिंकलेले आहेत. मात्र यश आणि या GRचं अपयश हे पाहण्यासाठी तुम्हाला, मला, जरांगे पाटलाला आणि सर्वसामान्य लोकांना जे आंदोलनामध्ये सहभागी झालेत त्यांना काही काळ तरी निश्चित वाट बघावी लागेल. हे तितकंच खरं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.